आपण जर सणवार साजरे केले तर आपली रूढी परंपरा पुढे चालत राहणार आहे, आपली संस्कृती टिकून राहणार आहे, हा माझा प्रयत्न असतो. तर बैलपोळा नजदीक येत होता आणि सोमवारचं मार्केट आमच्या इथे लागतं. तर दौंडवरून आल्यानंतरनं डायरेक्टली तसंच मार्केटला गेलो तर खूप काही गोष्टी पाहायला भेटल्या. आणि सोमवारी मार्केट आल्यामुळे बाजार मंडई असल्यामुळे त्या दिवशी मला हे सर्व पाहायला भेटलं. नाहीतर एरवी आल्यामुळे काही गावात जाणंच शक्य होत नाही. तर बऱ्याचशा गोष्टी होत्या, तर परी शूट करत होती. आणि आम्ही शेतकरी आहोत, तर बैलपोळा आपण साजरा केलाच पाहिजे नाही. आणि गावाकडे आहे ना, हा सण खूप छान आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. म्हणजे भरपूर अशी मिरवणूक वगैरे बैलांची काढली जाते. आमच्या गावी पण पहिले बैल होते. त्यावेळेस आमचे सासरे गावामध्ये घेऊन जायचे, त्यांचं सजवणं वगैरे भरपूर काही काही गोष्टी व्हायच्या. तर म्हटलं चला आता आपण पण बैल घ्यावीत आणि घरात बैलजोडी ही पाहिजेनच असते. सचिननं मार्केटमध्ये फिरायला खूप बोर होतं, तर आज काही जास्त मार्केटमध्ये फिरलो नाहीत. थोडक्यात शॉर्टकटमध्ये खरेदी झालेली आहे. तर रात्री आल्याच्या नंतरनं जास्त काही शूट केलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी भांडी वगैरे घासायची होती, तर बैलपोळा होता, मंगळवारी बैलपोळा होता. तर छान असं डेकोरेशन वगैरे केलं, थोडक्यातच केलं सर्व, का तर खूप दगदग पण चालू होती. आणि नैवेद्य वगैरे झाला, बैलांची पूजा झाली. आणि मुलांना पण हे जर पाहिलं ना मुलांनी, तर ते पुढं करणार आहे. जे आपण करतो तेच आपली मुलं पाहतात आणि तेच पुढं चालू राहतात. त्याच्यामुळे आहे ना, माझा हा प्रयत्न असतो. सकाळची देवपूजा झाली की लगेचच मी गोडाधोडाचा नैवेद्य बनवून बैलांना पण दाखवला आणि देवांना पण दाखवला. संध्याकाळचा टाईम झाला, परी बसली होती स्टडी करण्यासाठी. तर अचानकच वेदर इतकं चेंज झालं ना, की म्हटलं आता काय होईल सांगता येत. भरपूर आभाळ आलेलं होतं, भरपूर. तर सचिननं कॉल केला, म्हटलं यात तुम्ही घरी, का तर सचिन मोठी गाडी घेऊन गेलेले नव्हते. आणि पिलू पण आहे ना, वेदर चेंज झाला, आभाळ वगैरे गरजायला लागलं की पिलू घाबरतो. आणि ही आहे साहेबांची पाणी पिण्याची पद्धत. डायरेक्टली नळालाच त्याला पाणी प्यायला आवडतं. आणि सचिन आल्याच्या नंतरनं म्हटलं चला, कारण खूप गरम होत होतं आणि पाऊस तर काही यायचं नाव घेत नव्हता, फक्त कडकड धडधड चालू होती, विजा भरपूर चमकत होत्या. तर म्हटलं चला, असा पण सचिनना आणि मला एकदम शांत असा टाईम भेटत नाही, तर म्हटलं आपण टेरेसला जाऊयात थोडंसं. तर परी आहे ना, शूट करत होती. आणि यशचं ॲडमिशन यावर्षी आम्ही चेंज केलं. तो इंग्लिश मिडियमचा डायरेक्टली आम्ही मराठी सेमीला त्याला गुरुकुलला ॲडमिशन घेतलेलं होतं. तर खूप टेन्शन येत होतं, त्याचा रिझल्ट कसा येईल, त्याला सगळं मॅनेज होईल का नाही. पण त्याचा आहे ना, क्लासमध्ये त्याची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये सेकंड क्रमांक आला. आणि थोडंसं टेन्शन येतं, का तर इंग्लिश मिडियमला मुलं आणि अचानक सेमीला. तर आम्हाला जशी त्याच्याकडून ग्रोथ पाहिजे होती, तशी त्या स्कूलमध्ये आम्हाला पाहिजे असं रिस्पॉन्स त्याच्याबद्दल भेटत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही स्कूल चेंज केली. आणि संध्याकाळी सचिन म्हटले, तू स्वयंपाक वगैरे काहीच करू नको, आपण पार्सल घेऊन येऊयात. तर राईस मी अगोदरच बनवलेला होता, डाळ पण बनवलेली होती. पण सचिनने परत डाळ, एक भाजी आणि रोट्या सचिन घेऊन आले. आणि आजचं संध्याकाळचं जेवण मस्तपैकी बाहेरचंच आहे. बाहेर जायचं म्हटलं तर विजांची मला खूप भीती वाटते. त्याच्यामुळे सचिननं म्हटलं, माझी तर काही ताकद नाही आहे बाहेर येण्यासाठी, का तर मी आहे ना, प्रचंड विजांना घाबरते. विजा लांब असल्या, चमकत असल्या मी आवर्जून पाहिलं जाणार, पण ज्यावेळेस पाऊस चालू होतो त्यावेळेस माझी पूर्ण भीती सांगायलाच नको. तर चलात मग आज मस्त असा बेत घरीच जेवणाचा आहे. यात मग सर्वजण जेवण करायला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. बाय.